नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये. आज आपण करणार आहोत सध्या मार्केटमध्ये मेथी खूप अवेलेबल आहे किंवा खूप जास्त मुबलक प्रमाणामध्ये मेथी चांगली आणि फ्रेश आहे. तर आज आपण मेथीच्या भाजीचे वडे बघणार आहोत, तेही एकदम नवीन पद्धतीमध्ये. तर अगदी मेथी न खाणारे पण आवडीने खातील. तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर आज आपण मेथीचे वडे बनवण्यासाठी अर्धा जुडी मेथी घेतलेली आहे. ही निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ही कट करून घेऊया. होता होईल तेवढी आपण बारीक कट करणार आहोत मेथीची भाजी, म्हणजे आपले वडे वळवताना सोपे जातील. तर मेथीची भाजी कट करून घेतलेली आहे. अशा एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुमच्याकडे जर पसरट परात किंवा बाऊल असेल तुम्ही त्याच्यातही काढू शकता. आता यासाठी आपल्याला लागणार आहे कांदे. तर कांदे या ठिकाणी माझ्याकडं ह्या साईजचे आहे. तुमच्याकडं मोठ्या साईजचे असेल तर तुम्ही 2 घाला. कांदे आता आपण उभे कापून घेणार आहे, कारण उभ्या कांद्यामुळं आपल्या वड्याला खूप छान चव येते. तर एकदम बारीक उभे आपण कांदे कट करून घेणार आहोत आणि त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे. आपल्याला हाताने कुस्करून घ्यायचा आहे, म्हणजे वड्यामध्ये छान बसतो. आणि तो कांदा आपण मेथीच्या भाजीमध्ये टाकून घेऊया. आता आपण यासाठी दुसरं लागणारा महत्त्वाचं साहित्य तर ते आहे हे पातळ पोहे. तर हे पोहे आपण लगदा पोहे किंवा चिकट पोहे म्हणतो याला, ज्याच्यापासून आपण असा भाजणीचा चिवडा बनवतो, तर ते पोहे आहे. पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहे. एका पाण्याने आपण धुवून घेऊया. हे पोहे पाणी टाकल्या सॉफ्ट होतात, त्याच्यामुळे पटकन धुवायचे आहे. बघू शकता लगेच मस्त सॉफ्ट झालेले आहे, नरम झालेले आहे. तुमच्याकडे जे पण असेल दुसरे पोहे असतील तर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवा, म्हणजे ते सॉफ्ट होतील. आता आपण यामध्ये जे पोहे आहेत ते टाकून घेऊया. सर्वात आधी आपण ही पोहे यामध्ये घालूया. आता आपण यामध्ये टाकणार आहोत, मी 2 ते 3 पाकळ्या लसूण बारीक कट करून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या आहेत, ह्या पण बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. हे अर्धा चमचा धने आहे, हे मी खलबत्त्यामध्ये छान असे कुटून घेतलेले आहे. ते आपण हे घालायचे आहे, कारण याच्यामुळे चव खूप छान येते. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, यामुळे आपल्याला पचनाला चांगले जातात, त्यामुळे आपण ओवा टाकलेला आहे. आणि 2 चमचे पांढरे तीळ आहेत. आता आपण यामध्ये सुके मसाले टाकूया. तर 1 छोटा चमचा मी धना पावडर टाकलेला आहे. अर्धा चमचा हळद, 1 ते ह्या चमच्याने मी 1.5 चमचा लाल मिरची टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, कमी जास्त करू शकतात. आपण हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहेत, त्यामुळे बेतातच टाकावे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे सर्व हाताने आधी एकजीव करून घेणार आहे, कारण आपल्याला कांद्याला आणि मिठाला पाणी सुटतं, तर तेवढं आणि पोह्यामध्ये पाणी आहे, तर तेवढं जेवढं एकजीव होईल तेवढं एकजीव करायचं आहे. आणि आपण यामध्ये अर्धा वाटी बेसन घातलेलं आहे. तर शक्यतो आपलं एवढ्या याच्यातच पोह्याच्या पाण्यात आणि कांद्याच्या पाण्यातच आपलं पीठ भिजून झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. आणि अर्धा वाटी आपलं बेसन उरलेलं आहे. आता आपण काय करूया, हाताला तेल लावून घेऊया आणि याचे आपल्याला ज्या साईजमध्ये वडे लागतात त्या साईजमध्ये करून घेऊया. तर साधारण लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा घेतलेला आहे मी, आणि हातावरती गोल गोल करून थोडंसं चपटा बनवून घ्यायचा आहे आणि हाताने त्याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर हा पूर्णपणे वडा तयार झालेला आहे. आता याला वरतून आपण थोडेसे तीळ लावून घेणार आहे. तर तीळ लावून त्याला हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे, म्हणजे तळताना तेलात सुटत नाही. तर आपण वडे बनवत होतो तोपर्यंत तेल गरम करायला लावलेलं आहे गॅसवरती, आणि आपलं तेल छान तापलेलं आहे. थोडंसं मी त्यामध्ये मिश्रण टाकून बघितलेलं आहे, तर छान मस्त आपल्याला तेलाला ताव आलेला आहे. आता झाऱ्यामध्ये एक वडा टाकून आणि तेलामध्ये आल्लाद सोडणार आहोत, कारण तेलाची वाफ हाताला लागेल, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, आल्लाद झाऱ्यामध्ये ठेवून आणि तेलामध्ये सोडायचा आहे. तर वडा टाकल्याच्या नंतर आपण गॅस फास्ट ठेवलेला आहे, कारण आपण ज्यावेळेस पलटी करून घेतो वडा, पहिल्यांदा आलटी पलटी करतो तोपर्यंत आपल्याला गॅस हा
पूर्ण फुल ठेवायचं आहे आणि नंतर मग लो टू मीडियम करायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपण जर आधीच जर कमी केला किंवा लो टू मीडियम केला तर त्यामध्ये जास्त तेल जाण्याची शक्यता असते. त्यामुळे फास्ट गॅसवरती आधी आपण दोन्ही बाजू भाजून घ्यायचे आहे आणि नंतर लो टू मीडियमवरती गॅस करून नंतर आपण वडे मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघू शकता या ठिकाणी आपले वडे छान मस्त क्रंची कुरकुरीत झालेले आहे आणि छान असे 3 मिनिट मला लागलेले आहे वडे तळायला, कारण त्याची जाडी जास्त असल्यामुळे वेळ लागतो. तर बघू शकता आपली रेसिपी बनवून तयार आहे. बाहेरून क्रंची आणि आतमधून एकदम सॉफ्ट आणि मुलायम झालेले आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.